लाडकी बहीण योजना अत्यंत महत्वाचे 3 निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेत। बघा, जर तुम्हाला अजून पैसे भेटले नसतील तर कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर सांगा, कारण की बऱ्याच ताईंना आता पैसे भेटणार नाहीत। मोठी अपडेट समोर आले। 3 गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे याच्यामध्ये। बघा, पहिली गोष्ट, ज्या ताई सप्टेंबर मध्ये फॉर्म भरतील किंवा सप्टेंबर पासून पुढे फॉर्म ज्या भरतील त्या ताईंना जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत। मोठी बातमी तुमच्या समोर दिसते, न्यूजपेपरची ही बातमी आहे, तुम्ही वाचू शकता। त्या ठिकाणी राज्यात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे आणि दरम्यान ऑगस्ट पर्यंत नोंदणी केलेल्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित मिळाले, परंतु आता सप्टेंबर मध्ये नोंदणी करणाऱ्या महिलांना 2 महिन्यांच्या रकमेला मुकावे लागणार आहे म्हणजे त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत। गव्हर्नमेंटचा हा पहिला मोठा निर्णय या ठिकाणी आज आलेला आहे। या ठिकाणी पुढे तुम्हाला ही दाखवतो गोष्ट नेमकं काय आहे बातमी। 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील 2 महिन्यांचे लाभ मिळणार नाही। ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोली या ठिकाणी दिलेली आहे। न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर दिसते। सरकारने मोठा निर्णय घेतलाय। बघा, आतापर्यंत 70 ते दुसरी न्यूज बघा त्यांनी सांगितलंय, पुढे तुम्हाला वाचून दाखवतो। 70 ते 80% ज्या महाराष्ट्रातील महिला आहेत, ताई आहेत, त्यांचे फॉर्म आतापर्यंत त्यांच्याकडे आलेत जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये, पण जे सप्टेंबर महिन्यापासून पुढे फॉर्म भरतील त्यांना मागचे पैसे भेटणार नाहीत। हा या ठिकाणी पहिला निर्णय झालाय। दुसरा निर्णय असा झालाय की बाबा, फॉर्म भरायची डेट ऑगस्ट महिन्यापर्यंत भेटली होती 31 ऑगस्ट पर्यंत, ती सप्टेंबर महिन्यापर्यंत पुन्हा वाढवली। आता सप्टेंबर पासून अजून त्यांनी पुढे वाढवली। जोपर्यंत सगळ्या ताईंचे फॉर्म भरत नाहीत तोपर्यंत ही डेट वाढत राहील, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी या ठिकाणी दिली। हा मोठा दुसरा निर्णय या ठिकाणी झालाय। आणि तिसरा निर्णय पण अतिशय महत्वाचा असणार आहे, तो तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तो शेवटी सांगणार आहे। व्हिडिओ बघा, भरपूर सारे ताई बघत आहेत, सगळ्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करायचंय आणि लाईक करून टाका लवकर, कारण खूप महत्वाचे अपडेट्स देतोय। अशा अडचणी आता भरपूर येणार आहेत। ज्या ताईंना अजून 3000 रुपये भेटले नसतील त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। ज्या ताईंना 1500 रुपयाचा हप्ता हवा असेल त्यांनी पण कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की तिसरी गोष्ट त्यासाठी महत्वाची आहे, कारण की सरकार आता वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करत आहे, वेगवेगळ्या या ठिकाणी बातम्या या ठिकाणी येत आहेत। त्याच्यामुळे 1500 रुपये कोणत्या ताईला भेटतील ही एक मोठी गोष्ट असणार आहे। त्याच्यामुळे जर 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला हवा असेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की त्या गोष्टी आपल्याला सगळ्याला चेक करायच्या आहेत आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्ही त्या बसताल त्याच ताईंना त्याच्यामध्ये पैसे ते 1500 रुपये भेटणार आहेत। बघा, आणि तिसरी महत्वाची गोष्ट तुमच्या समोर दिसते, दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्या महिलांना पुन्हा सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे ज्या महिलांना अजूनही या योजनेचा लाभ घेता आला नाही त्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। ही तिसरी महत्वाची गोष्ट आहे। बघा, त्यांनी काय निर्णय घेतलाय, ज्या ताईंचे जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म रद्द झाले होते, पेंडिंग झाले होते, त्यांना रिजेक्टचं बटन आलं होतं, त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये पण फॉर्म भरता येणार आहेत। त्याच्यामुळे लक्षात घ्या, ह्या 3 महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आज या ठिकाणी पाहायला मिळतील। त्याचबरोबर काही ताईंचे आता प्रश्न उत्तर आलेले आहेत, तुमचे पण असेच जर प्रश्न उत्तर असतील तर लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये विचारा। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी घेणार आहोत, प्रत्येक ताईच्या शंकेचं निरसन आपण या ठिकाणी करणार आहोत। चला, तुमचा प्रश्न विचारायचा आहे, पण प्रश्न विचारताना तुमचं नाव, गाव, जिल्हा, फॉर्म कधी अप्रूव्ह झाला होता, तुम्ही डीबीटी कधी कंप्लीट केले, हे 5 गोष्टी मला सांगायचं आहे, म्हणजे आपल्याला सोपं जातं की त्या ताईचं आपल्याला अभ्यास करायला, त्या अडचणीचा अभ्यास करायला सोपं जातं। त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये सांगायच्या। चला, पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया, काय म्हणतात ताई। 14 ऑगस्टला फॉर्म भरला, 21 तारखेला
सबमिट करायला सांगितलं, रिसबमिट केलाय म्हणजे ठीक आहे म्हणून रिसबमिट केला. 26 ऑगस्टला 28 ऑगस्टला अप्रूव्हचा मेसेज सुद्धा आलाय. बँक सीडिंग पण 16 ऑगस्टला कंप्लीट आहे, तरी अजून पैसे आले नाहीत. ओके ताई, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कधी मेसेज आलाय बघा, 28 ऑगस्टला अप्रूव्हचा मेसेज आलाय, म्हणजे तुम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहे. तिसरा टप्पा लक्षात घ्या, तिसरा टप्पा आता लवकरात लवकर सुरू होणार आहे. एक 5 तारखेला बहुतेक 5 सप्टेंबरला हा महिना तिसरा टप्पा चालू होणार आहे. त्यातही तुम्हाला त्या टप्प्यामध्ये पैसे भेटून जातील, टेन्शन घेऊ नका. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया. सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण देत आहोत. 30 तारखेला पैसे आले. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपल्यामुळे खूप माहिती भेटत आहे. थँक्यू तुम्हाला आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. ताईंना पैसे आलेत. चला पुढचा प्रश्न. माझा 26 तारखेला अप्रूव्ह झालाय तर पैसे अजून नाही मिळाले. बघा ताई, थोडं 26 म्हणजे काय झालंय एक लक्षात घ्या. ज्या वेळेस हा दुसरा टप्पा झाला होता, एक 24-25 पर्यंत त्यांनी डेट दिली की आम्हाला 24 तारखेपर्यंत 25 तारखेपर्यंत जे मेसेज फॉर्म भरून अप्रूव्ह झालेत त्यांना भेटलेले. तुम्ही थोडं जरा लेट झालात, 1-2 दिवसाचा फरक पडलाय, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. कारण की तुम्ही गव्हर्नमेंटचा जो निर्णय होता जुलै ऑगस्ट महिन्यामधला, त्यात तुम्ही फॉर्म भरला होता, त्याच्यामुळे तुम्हाला 3,000 रुपये 100% भेटणार आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला हे 3,000 रुपये भेटून जातील. काही काळजी करू नका, तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत, कारण तुम्ही फॉर्म भरलाय ऑगस्ट महिन्यामध्ये, तुम्हाला पैसे भेटून जातील. चला पुढचा प्रश्न बघूया. मलाही 30 तारखेला पैसे आले, खूप खूप धन्यवाद. सगळ्या भगिनींना पैसे यावे ही स्वामी चरणी प्रार्थना. यस ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच आपल्या सगळ्यांची प्रार्थना असेल देवाकडे की बाबा सगळ्या ताईंना, महाराष्ट्रातल्या सगळ्या ताईंना पैसे मिळावे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. पुढच्या ताई काय म्हणतात बघूया. अजून पैसे आले नाही, पहिला आणि दुसरा आणि नाही तिसरा पण नाहीत. 17-19-7-2024 फॉर्म भरला होता. आधार लिंक आहे. धुळे जिल्हा, तालुका सिंदखेडा, गाव वाघाडी, खुर्द. नुसते थापा ठोकून ओके टाका. कशासाठी? महिलांना फसवून करू नका, अशा लावू नका. ओके ओके. ताई म्हणतात की बाबा पहिला टप्पा आलाय, दुसरा टप्पा आलाय, तिसरा टप्पा आलाय, मला तर अजून काही पैसे आले नाही. ताई टेन्शन घेऊ नका. लक्षात घ्या, बऱ्याच ताईंना पैसे आलेत. असं नाही की फक्त तुमच्या एकट्या ताईलाच पैसे आले नाहीयेत. अशा तुमच्या बरोबर भरपूर ताई आहेत की ज्यांना अजून पैसे आले नाहीत. पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलाय, दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरलाय, तरी अजून पैसे आले नाहीत. त्याच्यामुळे ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पण बघा पैसे भेटतील, टेन्शन घेऊ नका. पण तुम्हाला काही पेंडिंगचा वगैरे मेसेज आलाय का, रिजेक्टचा मेसेज आलाय का, ते पण चेक करत राहा. कारण आपण सगळ्या गोष्टी बघत आहोत. कारण लक्षात घ्या, तुम्हाला काय प्रॉब्लेम होतात ते आपल्याला डिटेल्स मध्ये शोधून काढावं लागणार आहेत. कारण की तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज आलाय, डीबीटीचा मेसेज आलाय, तरी पण कसं काय पैसे येत नाहीत आपल्याला बघावं लागतील. तिसऱ्या टप्प्यात जर पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे. जर तिसऱ्या टप्प्यात पैसे आले नाहीत म्हणजे तुमचं काहीतरी वेगळं कारण असणार आहे ताई. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. आमच्या आईला पैसे आले नव्हते, खूप टेन्शन मध्ये होतो, पण नंतर काही कालानंतर पैसे आले, खूप आनंद झाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, बघा ताई काय म्हणतात. पहिल्यांदा आम्ही पण टेन्शन, बघा ज्या अगोदरची कमेंट होती त्या पण ताई असंच म्हणत होते की सर मला पैसे भेटणार का नाही, नुसतंच थापा मारले, सरकार थापा मारते का, कोण थापा मारतंय, अशा स्वरूपात त्यांची भाषा होती की बाबा नेमकं पैसे भेटणार आहेत का नाही. मी इतक्या दिवसापासून फॉर्म भरलाय, पहिला टप्पा गेला, दुसरा टप्पा गेला, तिसऱ्या टप्प्यात भेटतील का नाही. लक्षात घ्या ताईंनो, टेन्शन घेऊ नका. ह्या ताईंना पण असाच प्रॉब्लेम झाला की बाबा पैसे भेटत नव्हते, तर टेन्शन मध्ये होते ताई, पण शेवटी पैसे भेटलेत. तुम्हाला पण ताई पैसे भेटतील. लक्षात घ्या, फक्त काही अडचणी असतील, फॉर्म जर चुकीचा भरला असेल, फॉर्म मध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, तरच तुमचे पैसे या ठिकाणी कट होणार आहेत. बाकी सगळ्या ताईंना पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. तुमचे पण प्रश्न लवकर लवकर विचारा, सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण घेत आहोत. पुढचा प्रश्न. 30 अगस्त को हमारा 3,000 रुपये जमा हुआ सर, आपका बहुत बहुत शुक्रिया, बहुत अच्छी मालूमात देते हैं. थैंक यू वेरी मच. यस, सबको, सब बहनों को, दीदी को मेरा थैंक यू. आप भी ऐसे सपोर्ट करो. जिनको जिनको अभी तक पैसे नहीं आए उनके लिए अपने को हेल्प करनी है. जिनको पैसे आए हैं उनको भी 1,500 का हफ्ता जल्दी से जल्दी स्टार्ट होगा. अपन ऐसे काम करेंगे. कुछ भी आपका कुछ सवाल हो, डाउट्स हो, कुछ भी आपके मन में हो तो कमेंट बॉक्स में जल्दी से जल्दी लिखो. सबसे जल्दी अपन उसके आंसर देने का ट्राय करेंगे. चलो थँक्यू व्हेरी मच ताई, तुम्हाला पैसे आले.
चला पुढचा प्रश्न. धन्यवाद, माहिती समजेल अशी छान देतात गुरु. थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. चला जरा फास्ट घेतोय कारण भरपूर सारे कमेंट्स आलेले आहेत, त्याच्यामुळे थोडं फास्ट घेतोय. तर तरी पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पटपट उत्तर द्या, प्रश्न विचारा, म्हणजे मी पटपट उत्तर तुम्हाला देतो. चला पुढचा प्रश्न. देवाला माहित आम्हाला मिळतील की नाही ते पैसे, किती वाट बघायची, रोज आशा लागली, आज मिळतील का उद्या मिळतील, रोज अकाउंट चेक करत आहोत पण काही येत नाहीत. ताई बघा आता डिप्रेशन मोड मध्ये, म्हणजे आता बऱ्याच ताई अशा नाराज झाल्यात किंवा सगळ्यांना पैसे भेटायलेत, ह्याला पैसे भेटायलेत, त्याला पैसे भेटायलेत, दररोज मी माझं चेक करायले की मला पैसे येतील का नाही. ताई जरा थांबा, पहिला टप्पा संपलाय, दुसरा टप्पा संपलाय, तिसऱ्या टप्प्यामध्ये 100% तुम्हाला पैसे भेटतील, नक्की भेटतील. पण जर तुमच्या फॉर्म मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर फक्त एकदा चेक करा. पेंडिंग स्टेटस काय दिसतंय का, रिजेक्टचं स्टेटस काय दिसतंय का. जर तुम्हाला असे काही स्टेटस दिसत असतील तर लवकरात लवकर काळजी घ्या. अप्रूव्ड आला असेल तर टेन्शन घेऊ नका, पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील. डीबीटी कंप्लीट आहे का तेवढं चेक करा. जर सगळं असेल तर 100% तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला काही पैसे भेटतील. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न. माझा फॉर्म रिजेक्ट झाला, मी लाडकी बहीण योजनेला लाभ वाचून वंचित आहे. ताई कोण म्हणलं तुम्हाला तुम्ही वंचित झाला त्या योजनेपासून किंवा तुम्ही यापासून दूर टाकलेले? तुम्हाला नाही. रिजेक्ट झाला याचा अर्थ तुम्हाला फॉर्म सबमिट करता येतो, रिसबमिट करता येतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर बघा. आताच मी एक मोठी तुम्हाला घोषणा दाखवली आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल, आता जर जॉईन झाला असतील तर जाऊन बघा. तिसरा निर्णय, सरकारने आज 3 मोठे निर्णय घेतलेत. त्या 3 निर्णयामधला तिसरा निर्णय हाच होता. जरी तुमचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील तरी पण तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म परत सबमिट करता येणार आहे. ताई तुम्ही परत एकदा जायचंय, लढायचंय आपल्याला हार मानायची नाहीये. कारण की भरपूर सारे पैसे. आणि अजून एक गुड न्यूज सांगतो तुम्हाला, गुड न्यूज. भाऊबीजला तुम्हाला या हप्त्या सोडून अजून 3000 रुपये भेटणार आहेत. लक्षात घ्या. म्हणजे दर महिन्याला 1500चा हप्ता चालूच होणार आहे, त्याचबरोबर 3000 रुपये अजून एक्स्ट्रा मध्ये भेटणार आहेत. त्याच्यामुळे ताईंनो जरा काळजी घ्या. ही लवकरात लवकर योजनेला फॉर्म भरून टाका, सबमिट करून टाका. लवकरात लवकर तुमच्या पैसे अकाउंटला आले म्हणजे हे पैसे कंटिन्यूस तुम्हाला असे चालू राहणार आहेत. याचबरोबर अजून भरपूर योजना आहेत. 3 सिलेंडर तुम्हाला मोफत भेटणार आहेत. 3 सिलेंडर तुम्हाला तुमच्या अकाउंटला त्याचे पैसे येणार आहेत. ऑटोमॅटिक डीबीटी अकाउंटला तुम्हाला पैसे येणार आहेत, ते पण तुम्हाला लाभ भेटणार आहे. त्याच्यामुळे ताईंनो काळजी घ्या. लवकरात लवकर लाडक्या बहिणीचा फॉर्म भरा. आणि भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. कमीत कमी एवढ्या दादासाठी एक लाईक करायचंय, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायचंय. आणि काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायच्या आहेत. सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी घेत आहोत. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. सर मलाही अजून पैसे आलेले नाहीत. 6 ऑगस्टला फॉर्म भरलाय, 20 तारखेला ऍक्टिव्ह झाला तरी पैसे आले नाहीत. ओके, 20 तारखेला ऍक्टिव्ह झाले म्हणजे तिसऱ्या टप्प्यात येण्याचे चान्सेस आहेत. आता काही काही जिल्ह्यामध्ये जरी तुम्ही जरा शेवटच्या लास्टच्या स्टेपमध्ये जर ऍक्टिव्ह झाला असेल, अप्रूव्ड झाला असेल, काही काही मोठे मोठे जिल्हे जसं पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल किंवा असे काही काही मोठे जिल्हे त्यांना तुमच्या इकडं मुंबई असेल, उपनगर वगैरे असेल, ते मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये नाशिक असेल, तर अशा जिल्ह्यामध्ये काय झाले, लोकसंख्या जास्त आहे, फॉर्म जास्त आले, त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम झाला असेल तर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला जर आला नसेल पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये तर तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला काही पैसे येऊन जातील. चला पुढचा प्रश्न. सगळ्यांना 1,500 दर महिन्याला मिळावे, देवाकडे प्रार्थना. यस दादा, तुम्ही खूप छान माहिती सांगता, थँक्यू व्हेरी मच. मुख्यमंत्री साहेबांना खूप खूप धन्यवाद. यस ताई, आपण सगळ्यांना चांगलंच मार्गदर्शन करत आहोत. तुम्हाला सगळ्यांना पैसे भेटावेत हीच माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडून. बघा दुसरं काही मागणं नाहीये का, असं थोडंच मागितलं ताई तुम्हाला पैसे आले, मी खूप तुम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून मला 100 रुपये पाठवा, असं कधी काही होणार नाहीये. तुमच्यासाठीच मी दररोज लढत आहे, तुमच्यासाठीच दररोज मी या ठिकाणी व्हिडिओ बनत आहे, दररोज तुमचे जे प्रश्न उत्तर आहेत ते घेत आहे. तुम्हाला नवीन काही अपडेट आले सरकारचे ते देत आहे, तर वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक अपडेट्स तुम्हाला मी या ठिकाणी देत आहे. चला पुढचा प्रश्न. 10 जुलैला फॉर्म भरला, 5 ऑगस्टला अप्रूव्डचा SMS आलाय, 17 ऑगस्टला आधार कार्ड लिंकिंग झाले, ऍक्टिव्ह झाले तरी पैसे आले नाहीत.
ताई तुमच्यासारख्या अशा भरपूर सारे ताई आहेत, त्यांचा पण हा असा सेम प्रश्न आहे. या प्रश्नावर आपली चर्चा चालू आहे किंवा याच प्रश्नावर आपण बघत आहोत की नेमका काय प्रॉब्लेम आहे. नक्कीच आपण याच्यावर कारण शोधणार आहोत. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र या योजनेमुळे मुख्यमंत्री प्रसिद्ध झाले आहेत. मला असं वाटतं की बहिणी पण भावाच्या बाजूने मतदानाच्या वेळी उभे राहतील. यस, थँक्यू व्हेरी मच. यस दादा, माझे पण पैसे आलेत नाही, नाही पैसे आलेच नाही. ओके, जुलै महिन्यात फॉर्म भरला, 2 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, पोस्टालाचा आधार लिंक आहे, तरी पण चंद्रपूर जिल्ह्यातून तरी पण 2 टप्प्यात पैसे आले नाही, दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नाही. तर ताईचं म्हणणं आहे 2 ऑगस्टला सगळं पूर्ण आहे. बघा जुना फॉर्म आहे, या ताईंचा तर किती जुना फॉर्म आहे. 2 ऑगस्टला अप्रूव्हल आले आणि 31 ऑगस्टच्या टप्प्यात पण ताईला पैसे आले नाहीत. ताई परत एकदा चेक करा की अप्रूव्हचा मेसेज तुम्हाला आलाय का, अप्रूव्ह तुमचं झालंय पण एकदा त्याच्यावर परत रिजेक्टचं काही बटन आलंय का एकदा चेक करा. कारण काय होते एखाद्या वेळेस सांगता येत नाहीये, आपल्याला स्टेटस चेक करत राहायचंय. मेसेज जरा अप्रूव्हचा आलाय पण काय देवाने आपल्याला ह्याच्यात सांगता येत नाही की बाबा, पण चेक करणं आपले गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, एक विनंती आहे माझ्यासाठी, या भावासाठी, ज्या ज्या ताई हे व्हिडिओ बघत आहे त्यांच्या ताईसाठी एक रिक्वेस्ट आहे, आत्ताच जाऊन तुम्ही फॉर्म तुमच्या अप्रूव्हलचं स्टेटस चेक करा. पेंडिंग दिसतंय का, अप्रूव्ड दिसतंय का, नेमकं काय दिसतंय, कोणत्या लेवलला पेंडिंग दिसतंय हे एकदा चेक करा, माझ्यासाठी चेक करा. कारण की तुमच्या दुसऱ्या टप्प्यात पण पैसे आले नाहीत, सगळ्या ताईंना पैसे आले, मग तुम्हालाच पैसे का आले नाहीत, कारण आपल्याला शोधावं लागेल. माझ्यासाठी एकदा तुम्ही जाऊन चेक करा की तुम्हाला पैसे का नाही आले, ते आपल्याला शोधावं लागणार आहे. पुढचा प्रश्न, 29 ऑगस्ट या तारखेला 3000 रुपये भेटले, धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, खूपच छान वाटतं. लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणीला ओवाळणी भेटली, छान, थँक्यू व्हेरी मच. ताईंना पण पैसे भेटले, आनंद झाला. चला पुढचा प्रश्न, सीमा भोले बीड, 14 जुलैला फॉर्म भरला, 5 ऑगस्टला अप्रूव्हचा मेसेज आलाय, 31 ऑगस्टला बँक सीडिंग झाला. यस ताई, तुमचा याच ठिकाणी थोडा प्रॉब्लेम झालाय. 31 ऑगस्टला तुमची बँक सीडिंग केलंय. बघा एवढ्या दिवसापासून मी व्हिडिओ बनवतोय, बँक सीडिंग करून घ्या, बँक सीडिंग करून घ्या. जर तुमचा थोडा अगोदर झाला असेल, कारण बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या ताईंना या ठिकाणी म्हणजे जवळजवळ 90% ताईंना पैसे आले, ते जर तुम्ही लवकरात लवकर जर करून घेतलं असतं तर तुम्हाला पण पैसे आले असते. पण टेन्शन घेऊ नका, तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटणार आहेत. 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत तिसऱ्या टप्प्यात आणि 1500 रुपयाचा हप्ता पण तुम्हाला पुढे भेटणार आहे. काळजी करू नका, थोडं तुम्ही उशिरा पोहोचला लिस्ट मध्ये. चला पुढचा प्रश्न, 13 ऑगस्ट को फॉर्म भरा है, 24 को अप्रूव्ड हुआ है, डीबीटी दूसरा अकाउंट पण एक्टिव है, पैसा नहीं आया, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट. ताई टेन्शन घेऊ नका, थोडं तुम्ही एका तुमच्या लिस्ट मध्ये जरा शेवटच्या टप्प्यात पोहोचला असाल. 24 ऑगस्ट ही त्यांची डेडलाईन होती, 24-25 ऑगस्ट ही डेडलाईन होती. डेडलाईन मध्ये जर त्यांच्या लिस्ट आधीच जर गव्हर्नमेंटकडे पोहोचल्या असतील तरच तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला असेल तर, पण लक्षात घ्या तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात ताई, या ताईला तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटून जाणार आहेत. चला पुढचा प्रश्न, सर 24 ऑगस्ट फॉर्म अप्रूव्ड झाला आहे पण बँक अकाउंटला आधार 30 तारखेला ऍक्टिव्ह झालं. यस ताई, थोडं पुढे गेलात तुम्ही. 29 ऑगस्टला म्हणजे जरा पुढे 24-25 पर्यंत त्यांची लिस्ट तयार झाल्या होत्या. तुम्हाला मी मागे पण लेक्चर मध्ये जाऊन बघा, त्यांना सांगितलं होतं, त्यांनी 27 तारखेला घोषणा केली. मी ते बघा, सगळ्यात पहिला आपला व्हिडिओ आहे, सगळ्यात पहिला महाराष्ट्रामध्ये मी व्हिडिओ टाकला होता की बाबा 27 ऑगस्टला घोषणा झाली होती मोठी की लवकरात लवकर पैसे येणार आहेत आणि 29 तारखेपासून पैसे यायला सुरू झाले होते. 27ला फॉर्म घोषणा झाली म्हणजे त्याच्या 2 दिवस आधी तरी त्यांनी कमीत कमी लिस्ट पुढे पाठवले असतील. म्हणजे 27 म्हणजे 25 तारखेपर्यंतच्या लिस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या, असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर त्यानंतर तटकरे मॅडमनी सांगितलं की 24 ऑगस्ट पर्यंत आम्ही फॉर्म च्या लिस्ट बनवून घेतल्यात. म्हणजे आपण जे सांगितलं त्याच्या बघा तंतोतंत जुळालं त्यांचं आणि त्यानुसार ताईंना पैसे पण आले. त्याच्यामुळे आपण जी माहिती सांगतो ते अभ्यास करून माहिती सांगतो, सगळ्या गोष्टी अपडेट्स घेऊन, सगळ्या गोष्टी हे करून आपण व्हिडिओ बनत असतो. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा, खूप छान माहिती तुम्हाला देत आहे. पुढचा प्रश्न बघूया. ओके ताई, तुम्हाला पुढच्या तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटून जातील. चला पुढचा प्रश्न, खूप छान माहिती सांगत आहात, धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. चला पुढचा प्रश्न, सर मैंने कल फॉर्म भरा, पेंडिंग में है, मैं अहमदनगर से हूँ, पैसे कब आएंगे? ताई तुम्ही कालच फॉर्म भरलाय, एक थांबा, तुम्ही लक्षात घ्या. जर सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला असेल तर थांबा, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतील का नाही ही शंका आहे. पण जर तुमचा अप्रूव्ड मेसेज जर आज किंवा उद्यात आला
तर तुम्हाला चान्सेस आहेत की तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटून जातील. चला पुढचा प्रश्न. आता बघा, काल पण तुम्हाला मी दाखवलं होतं हेल्पलाईन डेस्क नंबर. या नंबरवर कोणी कोणी कॉल केला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकर लवकर मला सांगायचंय. काल बघा मी जसं सांगतोय ना, थोडंफार माझं पण थोडं ऐकत जा, कारण मी काहीतरी अभ्यास करून तुम्हाला काही काही गोष्टी सांगतोय. काल तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती की आपल्याला अडचणी दूर करायच्यात. मग अडचणी दूर करण्यासाठी मी सांगितलं होतं की हा हेल्पलाईन नंबर आहे, गव्हर्नमेंटचा नंबर आहे, सरकारने हा नंबर दिलाय. तर या नंबरवर तुम्ही कॉल केला होता का? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कोणी कोणी कॉल केला होता प्रामाणिकपणे मला सांगायचंय. आज कोणी कोणी कॉल केला या नंबरवर, या दोन नंबरवर, हा पहिला नंबर आणि हा दुसरा नंबर, या हेल्पलाईन डेस्क नंबरवर कोणी कोणी कॉल केला होता प्रामाणिकपणे सांगायचंय. कारण की मी तुमच्यासाठी लढतोय याचा अर्थ नाही की फक्त मीच लढत राहायचंय, मीच फक्त तुमची काळजी करत राहायचंय. तुम्हाला स्वतःला पण थोडेफार हातपाय हलवावं लागतील, थोडेफार परिश्रम घ्यावा लागतील, कारण मार्ग दाखवायचं काम माझं आहे. पण तुम्हाला त्या मार्गावर चलावं पण लागेल. 3,000 रुपये तुम्हालाच हवेत, बरोबर. 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत. त्याच्यामुळे ताईंनो सगळ्यांनी अजून पण लक्षात घ्या, एक कळकळीची विनंती तुम्हाला, जर तुम्ही फोन केला नसेल तर उद्या सकाळी, आता तर वेळ संपलाय, लक्षात घ्या, आता वेळ संपलाय, आता फोन करून जमणार नाही. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळच्या 5 वाजल्यापर्यंत, 1-5 वाजल्यापर्यंत तुम्ही फोन करू शकतात. तर त्यांना फोन करून तुमचे डिटेल्स सगळे सांगायचे आहेत. आधार कार्ड नंबर, नाव, तुमचं फॉर्म कधी भरलाय, फॉर्म नंबर सांगायचा आहे, लिंक कधी केलंय डीबीटीला ते सगळं सांगायचंय, आणि आमच्या फॉर्मला काय प्रॉब्लेम झालाय ते पण तुम्ही त्या ठिकाणी विचारायचंय. त्यानुसार आपल्याला माहिती काढायची. ज्या ज्या ताईंना अजून पैसे आले नसतील तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये टाका. सगळे प्रश्न उत्तर आपण या ठिकाणी घेत आहोत. चला, कोणाला काही जरी अडचण असतील. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट ताईंनो, जरा इकडे लक्ष द्या. बघा ताईंनो, जरा इकडे लक्ष द्या. तुमच्यासाठी बघा पुढाकार मी घेतलाय. आज सकाळपासून बघा टीव्ही चॅनलचे जे रिपोर्टर असतील, न्यूजपेपरचे रिपोर्टर असतील, त्या रिपोर्टरला मी कॉल करून, मेसेज करून तुमचे सगळ्यांचे संदेश त्यांच्या पुढे पोहोचवतोय. सगळं बघा, मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय की बाबा त्यांना कॉल करून, मेसेज करून त्यांची अपॉइंट पण मी घेणार आहे. आणि जमलंच तर टीव्हीवर येण्याचे चान्सेस पण आहेत आपले. नंतर न्यूजपेपरला पण येऊन चान्सेस आहेत की मी तुमचे सगळे अडचणी त्यांच्या समोर मांडणार आहे. तर तुमचे काही जरी प्रश्न असतील ताईंनो, लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. कारण की न्यूजपेपर मध्ये, टीव्ही मध्ये काय काय मुद्दे मांडायचे त्याच्यावर मी एक गोष्ट बनवत आहे, आणि त्याच्यानुसार लेख बनवल्यानंतर मी ते न्यूजपेपरला पण देणार आहे. आणि टीव्हीवर जर संधी भेटलीच आपल्याला, पण याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा या ठिकाणी आशीर्वाद मला पाहिजे, सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच आपण आपली मागणी सरकारपुढे मांडणार आहोत. ज्या ताईंना अजून पैसे भेटले नसतील, किंवा ज्या ताईंना प्रॉब्लेम येत असतील, किंवा ज्या ताईंना अजून 1,500चा हप्ता प्रॉब्लेम होईल पुढे चालून, त्या सगळ्यांचे मुद्दे आपण या ठिकाणी मांडणार आहोत. सरकारला रिक्वेस्ट करणार आहोत, सरकारला विनंती करणार आहोत की सरकार बाबा काय झालंय, आम्ही जुने फॉर्म भरले होते, जुन्या डेटमध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, म्हणजे जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले, तरी आम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे का नाही आले, आमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत तरी पैसे का नाही आले. तर अशा स्वरूपाची मी या ठिकाणी चर्चा सगळ्या पत्रकारांशी करतोय. तुम्ही पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जेवढा जास्त होईल तेवढा गव्हर्नमेंट पर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. याची जिम्मेदारी माझीच नाहीये, तर तुमची पण आहे. तुम्हाला पण पैसे हवे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व्हिडिओला. आपण इथेच थांबूया. तुमचे काही प्रश्न असतील तर लवकरात लवकर विचारायचे आहेत. थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.